त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। रोहित शेठ पाटील, रोशन शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। रमेश शेठ यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक रोहित शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रमेश पाटील साहेब एकेकालचा दिग्गज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे मित्रांनो, रफ्तार के सौदागर जाने जाते रमेश पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल। धन्यवाद। तर चिचपाडा गावचे विक्रांत पाटील साहेब आणि बारक्या पाटील साहेब यांना विनंती असेल आपण यावं। विक्रांत पाटील साहेब आणि बारक्या पाटील साहेब यांना विनंती असेल आपण यावं। आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। विक्रांत पाटील साहेब चिंचपाडा आणि बारक्या पाटील साहेब चिंचपाडा यावं। धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स। तोपर्यंत डीजे तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा। पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा। पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन। थँक्यू डीजे मास्टर। बघा आपण या ठिकाणी पाहू शकाल महाराष्ट्र पोलीस क्राईम ब्रँच साहेबांना देखील क्रिकेटची तेवढीच आवड आणि म्हणून या स्पर्धेसाठी साहेबांच्या वतीनं सुहास मात्रे साहेब क्राईम ब्रँच अधिकारी यांच्या वतीने 3000 रुपयाचे योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय। त्यांचा मी गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। धन्यवाद। यस, धन्यवाद रॉकस्टार आमचे प्रवीणजी गायकर। जवळजवळ मला तर वाटते आजचा 5वा दिवस 4था दिवस असेल ना, उद्या मात्र शेवटचा दिवस आहे। 5 दिवस या कोपरोली गावाचं आमचे रोहित पाटील साहेब यांच्या सर्वांचं कोपरोली टीमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यांच्या समवेत आज आम्ही आणि आमच्या समवेतपेक्षा आम्ही ज्यांच्या समवेत आहेत ते जबरदस्त क्रिकेट खेळाडू आणि चांगले गणपती कारखानदार आमचे सन्मानित दीपकभाई फडके यांच्यासमोर ती मजा आली। या मॅचनंतर आम्ही मात्र रजा घेऊ। पुढची मॅच दीपक भाई सांभाळतील आणि त्याच्यानंतर शेवटची मॅच अर्थात प्रवीणजी गायकर। असू द्या, रात्रीची वेळ आहे, पंचांना ते दिला की जरासा स्ट्रॉंग पण येतो आणि पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घालू नका। आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया। आपण सर्वजण मात्र टकटकीने पाहत आहोत या मॅचला। एका बाजूला पळसपे संघ आणि एका बाजूला भंगारपाडा संघ आहे। रात्रीचे बरोबर 11:31 झालेले आहेत आणि पहिला पॉवर प्ले फेकण्यासाठी मात्र गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅकवर येतोय। वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोठ्यातील हा पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज, तो म्हणजे साहिल पाटील आणि साहिल पाटीलच्या समोर फलंदाज स्ट्राईकला आहे तो म्हणजे निलेश गोसावी आणि त्यांचे साथीदार सर्वांचे पहिचानदार सिद्धेश वासकर। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिला पॉवर प्ले आहे। 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, बाकी खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत। ऑफसाईडला 4 आणि ऑनसाईडला 3 आहेत। पहिला चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू होता, त्याला ऑनसाईडला खेळायचा होता। चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाली। संघाची धावसंख्या 0च्या घरात थांबलेली आहे, कारण पहिला चेंडू जबरदस्त चेंडू होता। ते परममित्र संदीपन केनीजी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत, मराठीचे उत्कृष्ट समालोचक। ओ आणि बॉल भाऊ, असं नाही करायचं। तुम्हाला माहिती मी सेनवरची बॉलिंग बघितलीच नाही। हे असेच बॉल इंग्लंडवाल्यांनी सोडले आणि ते आतमध्ये इनस्विंग व्हायचे, आउट। पहिला चेंडू निर्धाव केला, दुसरा चेंडू बरोबर स्टंपला टच केला आणि बेल्स उडवल्या गेला आणि पहिला मोहरा तंबूत परतलाय, तो म्हणजे ओमसाई भंगारपाडा संघाला धक्का लागलाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते तो म्हणजे बॅटिंग क्रमांक 3 वर प्रशांतजी कटेकर। सिद्धेश मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आहे। मोरिया इलन पळसपे संघाचा आघाडीचा गोलंदाज साहिलनं मात्र ही विकेट घेतली। पहिला पॉवर प्ले चालू आहे आणि बरोबर सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत। एक खेळाडू डीप मिड विकेटला आहे आणि एक खेळाडू तिकडे लॉंग ऑफला आहे। एक पॉइंट आहे, एक शॉट कव्हर आहे, मिड ऑफ आहे ऑफ साईडला, तिकडं
एक फाय स्लिप आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑन आहे. या मात्र सर्कलच्या आतमधला हा पहिला ओव्हर चालू आहे. प्रशांत कटेकर पहिला चेंडू फेस करेल. टप्प्याचा बॉल होता, तिकडे मात्र बॅटची एज लागली चेंडू, परंतु इथं मात्र धाव काही मिळू शकत नाही. चांगली गोलंदाजी करते, खरं विशेष कौतुक करायला लागेल गोलंदाजाचं. टप्पाही चांगला आहे आणि राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय तो उजव्या हाताच्या फलंदाजाला. पूर्णपणे अगदी आपण बघू शकता प्रेक्षकांची भरपूर अशी गर्दी अजूनही मॅच पाहण्यासाठी. डे नाईटचा फॉर्मॅट. राऊंड विकेटने आणि उडवला बॉलला आणि सरळ चेंडू गेला तो म्हणजे तिकडं अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय षटकार. डीजे क्रॉस झाला आणि त्याने बरोबर चेंडूला हेरलं आणि ऑनसाईडला अर्थात स्क्वेअर लेगच्या वरून मारला षटकार. पहिल्या षटकाराला भांगारपणा संघासाठी. संघाची धावसंख्या 6. हो, यावेळी हवेत आहे, तिकडे पॉइंटला मारलाय, इनफिल्डच्या वरून मारलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आणि अहो आणि शेवटी बॉलनं क्षेत्ररक्षकाला सांगितलं बाय बाय टाटा. एकवीर मातेचं गाणं आपण स्क्रीनवर बघू शकता. कसा ड्रोन कॅमेरासारखा एकदम परफेक्ट हा मैदान कव्हर केलेला आहे. संदेशजी शेळकी यांची खासियत आहे, म्हणूनच एवढी मागणी यायला लागलेली आहे. मागणी यायला लागली आणि बॅट्समन सांगतो माझी काय मागणी नको, तोही वाजवतो षटकार. काय फलंदाजी अगदी वाखडणे जोगाची डीजे. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा, दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा, दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो. यस, तो इथं मात्र पहिलं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती म्हणजे 16ला एक गडी मैदानाच्या बाहेर आणि चांगली बॅटिंग केली प्रशांत कटेकरनं. त्यानं 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. आता वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील हा दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज राहुल बाईकर. दोन्ही संघ समोर. आता मात्र पहिल्यांदा चेंडू फेस करण्यासाठी अर्थात फलंदाज स्ट्राईकला येतो तो म्हणजे सिद्धेश वासकर. मोठा फलंदाज बॅट्समन आहे हा आणि सिद्धेशबद्दल काही जास्त सांगायची जरूरत नाही. तुम्ही प्रत्यक्ष त्याला किती वेळा पाहिला असाल. कधी बहरला तर तो मात्र समोर मग गोलंदाज कोणी असू द्या. येस, आणि बघा या स्पर्धेला 2018ला सिद्धेशला बाईक मिळाली होती. राहुल बाईकरला माफ करा बाईक मिळाली होती. बघा म्हणजे काय त्यांच्या पूर्णपणे डाटा मजबूत आहे त्यांचा आणि त्या पद्धतीत तशी त्यांच्याकडं एक प्रकारचा त्यांनी लिहून ठेवलेला आहे कधी काय. पण बघूया सिद्धेशसाठी हा चेंडू. हो, ऑन साईडला सिद्धेशने टर्न केल्या बॉलला. इकडं असू द्या, पाटणीवर लागला तर काय होत नाही कारण मागची बाजू आहे ती. परंतु तरी पण काही ज्या गोष्टी आहेत ते क्रिकेटमध्ये आपण डेसिबल पाळायला पाहिजे. कोण जाणूनबुजून करत नाही हे आम्ही पाहतोय, पण कधी कधी कोण जाणूनबुजून करते ते बघितलं वाईट होतं आम्हाला. 17ला एक गडी मैदानाच्या बाहेर गेलाय. रात्र पूर्णपणे काळी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बघा कसा प्रकाश आहे आणि प्रकाशामध्ये पंच कसे चमकतात बघा. 17ला एक गडी बाहेर. बाईकर तयार आहे आणि यावेळी हुक करण्याचा प्रयत्न जोरदार केलाय परंतु कॅच होईल. ओ गुड कॅच. काय घेतलाय कॅच. खरोखर पाठीमागं जाऊन कॅचला घेणं कठीण आहे. हरमनप्रीतने ज्यावेळी कॅच घेतला होता दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा वर्ल्ड कपमध्ये, इंडिया पूर्णपणे हिंदुस्थान अगदी जागृत झाला होता. काय कॅचेस विन द मॅचेस.
फलंदाज बाद होते तो म्हणजे प्रशांत कटेकर. चांगला त्याला सूर गवसला होता, तो लयमध्ये आला होता, त्यांनी फटकेही चांगले मारले होते. पण तो अशा परिस्थितीमध्ये जो शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू होता त्याने मात्र ही कॅच घेतली. चांगली कॅच त्यांनी जज केली, चेंडू हवेत होता आणि अशा पद्धतीनं 17ला 2 गडी ओमसाई भंगारपाडा संघाचे बाहेर गेलेत. जयेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. नितीन पाटील बघा, हा दिवस प्रत्येकाचा असतो. ह्याला आमचे दिवस कधी यायचे असे येतात, पण येतात हे महत्वाचं. 3 महिने तरी येतात दिवस. जबरदस्त बाहेर. कारण मला जजमेंट भरपूर आहे. असे सिक्सर जेव्हा मी कॉलेजला मारत होतो ना, मागून पोरी बोलायच्या, ओ व्हॉट अ शॉट. डीजे कदाचित झोपले वाटतं. मोला बॉलला सरळ स्क्वेअर लेगच्या वरून गेलाय. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 23ला 2 गडी बाहेर. सिद्धेश वास्कर नॉन स्ट्रायकर एंडला. बैकर यावेळी आतली एज लागली. चेंडू चांगला होता परंतु बॅट्समनला टायमिंग झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकातील मला तरी वाटतं चेंडू शिल्लक आहेत, ते 2 चेंडू शिल्लक आहेत. पाचवा चेंडू फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन होते. राहुल बाईकर तयार आहे. हो, इकडं मात्र त्याला टॅप आणि यावेळी स्टंपिंग सुद्धा झाली नाही. रन मिळेल का बघूया. आणि धाव मिळाली बघा. विकेट किपरनं स्टंपिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याचा हिट डायरेक्ट स्टंपला लागला नाही. येस, बॅटकट आहे अर्थात. एके धावेने संघ पोचते तो 24च्या घरात. 24ला 2 मोरे तंबूत परतलेत. सिद्धेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले पण षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला असा भला मोठे आयोजन नियोजन तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत. आणि कोपरोली गाव क्रिकेटची पंढरी 11वा त्यांचा सीझन आहे. आणि इकडे हुक केलाय आउट ऑफ द पार. आता चेंडू गेला झोडप्यात, तो काय मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू आकुल टप्प्याचा होता आणि आकुल टप्प्याला पनिशमेंट षटकारानं हा षटक संपला गेलाय. 6 धावेने संघ 30च्या घरात. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन. धन्यवाद डीजे. आपण बोलूया या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेले आमचे प्रमुख मान्यवर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. मयूर कडू साहेब जुई यांचं या ठिकाणी स्वागत केले जातोय. मी स्पर्धेचे आमचे आयोजक रोहित शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मयूर कडू साहेबांचं स्वागत करावं. तर विक्रांत पाटील साहेब चिंचपाडा आणि बारक्या चिंचपाडा आणि मिलिंद साहेब असतील आणि संदीप साहेब असतील, या सर्व अतिथीगणांचं या ठिकाणी ऋषी पाटील यांना देखील विनंती करतो आपण. या एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपतबुवा पाटील स्मृती चषक आमदार चषक 2025-26 हे सुंदर पर्व आपल्याला पाहायला मिळते. आणि या पर्वामध्ये प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली. प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून 12 किंग कोपरोली गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रोशन शेठ पाटील असतील, रोहित शेठ पाटील आणि संपूर्ण त्याच्या टीमच्या माध्यमातून हा स्वागत. ओ टू अमित म्हात्रे सर. यस दीपक भाई, हा उडवला बॉलला समोर डाऊन द ग्राउंड. इट्स अ 4 रन. आणि बघा बारक्या कसा बघा नितीनच्या मागे चमकते आणि नितीन बारक्याच्या पुढं
अजून अंधारात दिसते ही खूबी आहे. यस संदीपजी आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि तो क्षणचित्र अगदी कॅमेरामॅन टिपला बारक्याला आणि हे नितीन भाईला. हो फुल टॉस आहे तिकडे कॅच नाही होऊ शकत चौकार होईल कारण गॅप आहे आणि गॅपमध्ये चौकार आला 4 धावेने संघ पुन्हा एकदा बाबी पोहोचतोय 38च्या घरात डीजी. अडतीस धावा चांगली बॅटिंग बघायला मिळते. इकडे मात्र सूर गवसलाय बॅट्समनला अर्थात जयेशला. हो यावेळी टॉपच लागला तिकडं आणि इकडं काय होते बघूया रनआउटची संधी. परंतु विकेट तिकडची महत्वाची ना विकेट आहे ती सिद्धेशची त्याच्या विकेटकडं लक्ष आहे पूर्णपणे पलसप्या संघाचा. परंतु चतुराईनं पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या घरामध्ये परत आला. धाव काही मिळू शकत नाही संघाची धावसंख्या 38च्या घरात. 2 मोरे तंबूत परतलेत आणि बघा कदाचित षटकातील अजूनही मात्र चेंडू काही शिल्लक आहेत आणि बारक्या सेलके कदाचित नितीन पाटील यांची चर्चा करत असेल की आमच्या गावात ज्याची एंट्री झाली होती ते पारगावचे सागर पाटील मानगाव रिटर्न त्यांच्याबद्दल चर्चा चालू असेल की काय झालं होतं काय नाही ते काय कोट घातल्यानंतर दिसत होता बोलूच नका. हो तुम्ही जाणार घरी बॅटची येच बल्लेबाज गॉन डीजे. मध्ये कित्येक आम्ही स्पर्धा बघितल्या आणि सक्सेसफुल स्पर्धा पण त्यांच्या चिरंजीवाची आठवण नक्की होतो साईची काय त्यांनी गाणं गायला होतं त्यावेळी जबरदस्त. 38 3 विकेट गॉन. हा बॉल उडवला बाहेर जाईल काय ओ याला म्हणतात क्षेत्ररक्षक बघा चेक केला जाईल कारण तेही महत्वाचं आहे. परंतु काय त्याने जंप मारली बघा. परंतु चेक करायला लागेल कारण आजकाल कोणी रिस्क घेऊ शकत नाही. कदाचित चेक केलं तर समजेल काय तो ओरपिच होता जरासा. आणि आता बबली स्वतः बघतात म्हणजे ते कंप्लेंट सांगतील काय ते. जबरदस्त आहे पण सेफ आहे बघा बबलीने सांगितलं सेफ आहे याचा अर्थ काय बबलीच्या डोळ्यावर पूर्ण चष्मा आहे आणि त्याला बरोबर त्यातून दिसतो आणि असेच स्कोरर पाहिजे म्हणजे काय होतं त्या लाईव्हवाल्याला काही टेन्शन राहत नाही. संघाची धावसंख्या बरोबर 39 39 चांगला एफर्ट दाखवला. आता मला तर वाटतं 3 षटकं संपले गेले 2 षटकांचा वाजवी खेळ अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे अजूनही प्रेक्षक मॅच बघतात. काही लाईव्ह प्रेक्षक जे आमचे आहेत त्यांना येण्यासाठी इथं वेळ नाही आहे तेही आपली जी महत्त्वाची वेळ आहे ती बाजूला ठेवून या टुर्नामेंटचा आनंद घेतात. अजूनही संदीपभाई प्रेक्षक मॅच बघतात ऑनलाईन. म्हणजे 641 लोक अजूनही मॅच बघतात त्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय. पुन्हा एकदा मॅचच्या आतमध्ये हो यावेळी मात्र त्याला फिरून मारायचा होता चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाही. पळसपेवाले मात्र एकच बघत असतील की सिद्धेश नॉन स्ट्रायकर यांना राहील तेवढा चांगला असेल त्यांच्यासाठी. परंतु भंगारपाडाचे मात्र समर्थक त्यांचे खेळाडू हेच शोधत असतील की सिद्धेश स्ट्रायकला यायला पाहिजे. आता मग धावसंख्या 39 झाली. चेतन गोसावी हा सुद्धा एक विस्फोटक बॅट्समन आहे. मी मगाशी म्हणतो ना की चेतन सुद्धा तोच आहे की तो काही साधा सुद्धा नाही आहे. फुल टॉसला पनिशमेंट मिड विकेटच्या बाहेर भोसले सरांचा हात वरती आणि आम्हाला इशारा देतात की आता मात्र मी दिसणार नाही 7-8 दिवस.
धावसंख्या 45. पुण्याचा चेतन सरचे बॉल यावेळी मात्र एकच धाव मिळेल. लॉंगन क्षेत्ररक्षक येतात चेंडूला उचलण्यासाठी एक धाव मिळेल आणि एका धावेने संघ पोहोचेल 46. 46ला 3. बबली आमचे साथी स्कोरर आहेत आणि चांगल्या मगाशी त्यांनी 2 कॅचेस घेतल्या. तीन चेंडू शिल्लक आहेत. ओ यावेळी सिद्धेशसाठी हा जरा आपटी बॉम्ब होता आणि मला वाटलं हा नेईल बॉल तिकडे बाहेर, पण नाही, बॉल तिकडे बाहेर नेत नाही कोण, म्हणून विशालने डोकं चालवलं की मोबाईल ओपनच करावा आणि काहीतरी एक सजेशन बघावं. माणसं प्रत्येक विविध प्रकारची असतात, फक्त आपलं लक्ष गेला पाहिजे त्यांच्यापर्यंत. कॉम्प्लीट 46. उडवला सिद्धेशनं, आवाज मधुर, गेंद सीधी, अंतरिक्ष यस बैंक मॅक्सिमम. प्यारचा तोफा बघा. ज्यांना मिळाला बबली ते खुश, ज्यांना नाही मिळालं ते आता आले गणपती बुलवालच. 52. इकडं गलीमध्ये फिल्डर उभा आहे, इकडे पॉइंट आहे, एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. हे मात्र सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि 5 खेळाडू सीमारेखाच्या नजदीक आहेत. एक लॉंग ऑफ आहे, तिकडे लॉंग ऑन आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. हो किनारा लागला आहे, बॅकवर्ड पॉईंटला चेंडू येते. एकच धाव मिळेल. एका धावेने ओमसाई मंगळपाडा संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती म्हणजे 53. 53ला 3 गडी मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या जवळजवळ 4 षटक संपले गेलेत. अजूनही एक षटकाचा वाजवी खेळ बाकी आहे, पण शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतील हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. आपण ऐकूया सुमधुर संगीत. हर कोंदरे आला यो कोपरुलीवाला, हर कोंदरे आला यो कोपरुलीवाला, तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आपण बघू शकता टोटल धावा या टुर्नामेंटमध्ये आज के दिन येस 932 धावा आल्या. आणि बघा आजकाल इंटरनेटचा जमाना आहे, त्याच्यामुळं तुम्ही कोणाशी बातचीत करू शकता. त्याच्या आणि पूर्वी वेगळा होता, पूर्वी पत्रलेखन होता, पत्र यायचं तेव्हा पोस्टमन घेऊन यायचा आणि तो पत्र तुम्ही आम्ही वाचायचे. कोणाला वाचताना आला की ते दुसऱ्याला बोलवायचा, काय लिहिला बघ, आणि तो मजकूर वाचल्यानंतर प्रत्येकाला आनंद वेगळा व्हायचा. शेवटचं षटक बघा. थांबा तुम्हाला अजून जाम घुरमी आहे वाटतं. विशाल बघते काही इकडं काही 53. अजून काही नाही, ते चालतं. अशी जाहिरात असली की बरी असते. 54. आणि बघा त्या म्हणजे विशालने प्रशिक्षण कसं दिलं बघा, त्यांना आयडिया सगळी समजते. अभय आहे. हो थोडासा यावेळी फ्लॅटेड बॉल टाकला तरी जरूर आणि सिंगल आणि 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 नाही भाऊ, असं नाही आहे. तुम्ही गलत फिल्डिंग करता. तिकडे विशालच्या साईडला तो ऍक्शन नको देता, त्याचा परिणाम झालाय तुमच्या वाटतं मात्र 4 धावा. चांगला स्ट्रोक समोर बघायला मिळाला आणि सरळ मारला होता यावेळी मात्र सिद्धेश वास्करनं. सलामीचा फलंदाज आहे सिद्धेश आणि त्याला माहिती आहे शेवटचं षटक आहे, मला ठोकमठोक करायला लागेल, मारायला लागेल. इथं क्षेत्ररक्षण गचाल झाला. 58 धावसंख्या. नाही भाऊ, तुम्ही हे बॉल त्याला टाकाल, तुम्हाला डायरेक्ट तिकडे आकाशात उडविल तो, कारण शॉर्ट ऑफ लेन प्लस समोर सिद्धेश आहे
आणि सिद्धेश वास्कर सारख्या फलंदाजाला हा बॉल सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6. संख्या 64. शेवटचं षटक आहे. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉईंट लेगला. धाव काही मिळू शकत नाही. संघाची धावसंख्या 64च्या घरात. 3 विकेट मैदानाच्या बाहेर आणि अजूनही 3 चेंडूचा वाजवी खेळ बाकी आहे. आणि बरोबर घड्याळामध्ये वाजलेले ते 11:55. म्हणजे जवळजवळ मला वाटते 2 वाजतीलच. आणि काहीच नाही, 2 वाजले म्हणजे काय लवकर मॅचेस संपतील. आणि बघा यांची हेअरस्टाईल बघितल्यानंतर द्वारकानाथ चोरगे साहेब मला सांगतात की मला धोनीची आठवण आली. जेव्हा धोनी साहेब आले होते ना बाल घेऊन, त्याला प्रत्येकाला वाटलं होतं बघा. आणि प्रत्येकाची स्टाईल असतो आणि ते केस म्हणा, हेअरस्टाईल किंवा कुठले कपडे प्रत्येकाला सूट होत नाही आहेत मित्रांनो. वाजवलाय, आवाज आलाय. सरळ चेंडू गोलीच्या अगदी रफ्तारनं जातोय. 4 धावा. तुम्ही अक्कूटप्प्याचे बॉल टाकलेत खरे आणि चौकार मिळेल फाईन लेगला. 70 आणि 4 74. आणि विजयासाठी आता मात्र मोरिया युनियन पळसपे संघाला 75 धावांची गरज. काही इनिंग खेळलाय, अगदी कौतुक करायला लागेल. यावेळी सिद्धेश वास्कर सलामी बॅट्समन 11 चेंडूमध्ये 34 धावांची नॉट आउट पारी. आणि इकडे चेतन गोसावी मात्र 8 धावसंख्या नॉट आउट राहिलाय. 30 चेंडूमध्ये त्यांनी 74 धावा काढल्यात आणि विजयासाठी मात्र 75 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे. तो म्हणजे मोरिया स्पोर्ट पळसपे संघापुढं. तर विनंती असेल नेरे संघाचा संघनायक आणि स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघाचा संघनायक. दुसऱ्या फेरीमधील ही लढत असेल. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधा. पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. चला तर विजयासाठी 30 चेंडू आणि 75 धावा. आता फिल्डिंग मात्र बंगारपाडा संघ करील आणि या धावा एकत्र करायला लागतील त्या म्हणजे पळसपे संघाला. दोन्ही दिग्गज संघ आहेत. फर्स्ट राऊंडचा हा शेवटचा सामना आहे आजच्या डे नाईट फॉर्मॅटचा. 30 ला 75 पाहिजे. तर बघूया बंगारपाडा संघाची कशी गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण कसं असेल. आणि इकडे फलंदाजीमध्ये आता पळसपे संघाची रणनीती काय असेल. तुम्ही आपण पाहता तर वर्ष 11 श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित
वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपती सरावासाठी चेंडू दिला जाणार नाही. पाटील स्मृती चषक 2026 सराव करू नका. रुपेश फटके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील लढतीचा टॉस करावं. 4 षटकांचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेलं हनवी 11 जयनमान नेरे या दोन संघामध्ये लढत. टॉसचा बॉस वाहाल संघाने नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी काढण्याचा निर्णय वाहाल संघाचा असणार आहे. तो चलिए जीतने के लिए जो टारगेट रखा है 30 बॉल में 75 का 75 का पीछा करने के लिए 2 सलामी बैट्समैन इस बार देखा जाए अपने हाथ में बल्ला लेके गेंद लेके इस बार देखा जाए यहाँ मैदान के अंदर आ चुके. 2 अंपायर बातचीत कर रहे हैं इस साल सीजन कैसा चल रहा है, कितने महीनों में कितनी कमाई हो गई, अभी कितने मैचेस से नाइट के मैचेस हमारे ड्रॉ हो जाएंगे तो हमारी हालत बहुत ही खराब हो जाएगी. ऐसी चर्चा जारी है. एक अंपायर कह रहे हैं मैं कल से नहीं दिखूंगा 5 दिन क्योंकि मेरी ड्यूटी है. एक अंपायर काकड़े है वो भी नहीं आएंगे तो थोड़ा दुख भी है. चलिए अंतिम मैच अभी तक मुझे 2 मैचेस है लेकिन हमारे लिए ये अंतिम मैच है. यहाँ से हम विदा करेंगे क्योंकि जो हमारी यात्रा है वो हमारी डिस्कवर के ऊपर है ना. हमारी 4 व्हीलर नहीं है. गाड़ी थी वो भी प्रॉब्लम होगा इंजन का तो फिर 30 में 75 रन चाहिए. और जब जब मैं ऐसे कोई चुटकुले छोड़ता हूँ तो उससे पहले सबसे ज़्यादा दौरखान चौरके साहब को सब कुछ पता चलता है कि उन्हें मालूम है ना कि जो क्या कुछ अमित मात्री जो बोलता है उसमें दम कम है. लेकिन चलिए जो हमारे जीवन में जो घटना घट चुकी है उसका हम जिक्र ज़्यादा करते नहीं लेकिन एक आनंद के लिए बात कहते हैं. हमें भी दुख होता है लेकिन कुछ फायदा नहीं है. जो हुआ वो अच्छा हो रहा है और जो होगा वो भी अच्छा होगा. पहली गेंद और इनसाइड आउट शॉट लोगों लपका कैच और बल्लेबाज चले. फास्ट फूड के जमाने में भूल जाते लोग फायदे और कद्दू और पहले गेंद के ऊपर मिला बल्लेबाज को लड्डू ठोक. सिद्धांत महात्र जैसे खूंखार बल्लेबाज इस मैच के लिए खासा परफॉर्मेंस नहीं दिखा सके. वो वापस जा रहे 0 रन बना के. और यहां देखा जाए तो मोरिया इलेवन प्लस पे टीम का स्कोर पहुंचा है 0. 1 विकेट के नुकसान पे हमारे पलसपा गांव के एक बेहतरीन मराठी के सुमधुर कमेंटेटर दीपक पाटिल सर पलस पे, इनका भी हम स्वागत करें. उनके गांव की टीम है. और नए बल्लेबाज मयूर गायकर. तो मुझे लगता है उसे कुछ दिया है लेकिन कुछ पावर बियर का काम मत दो. देखिए एक ही दिन में क्या रात और दिन में 3 ट्रॉफी क्या उठाने का स्टैमिना है. पांच गेंदे शेष है. ये क्या हमें कुछ कोई ऐसा देगा नहीं एक लाइन हम फटक से लिख जाते हैं. स्टडी है ही. हाँ कलम जैसे बाबू शाह कैसा दिमाग पकड़ा है देखो. और किनारा लग गया है पीछे प्रोडक्शन है रन नहीं मिलेगा. अच्छी गेंदबाजी गोसावी की चल रही है.
फिलहाल 2 गेंदे खत्म हो चुके हैं, 4 गेंदों का खेल अभी भी शेष है और पहला मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। शानदार जानदार आयोजन, चमकदार ये ट्रॉफी। ओ क्या बॉल है देखिए, बहुत ही गुड डिलीवरी। अरे मामा शेंगदाना क्या, इधर गेंदबाजी देख कैसी, शेंगदाने बाद में, लेकिन मामा की मेहनत बहुत है। मुझे लगता है वो बहुत दरकार चौर के सामने बताया कि पहले चिक्की बेचते थे, आज भी अपनी मेहनत कर रहे हैं। उनके उम्र में हम क्या बेचेंगे, उनके उम्र में हम कौन हो जाएंगे ऊपर। 0 लॉस ऑफ 1। ओ बैकफुट जाकर गेंद को कट किया है, बैकवर्ड पॉइंट से मारे के ऊपर गेंद चली गई है, जाएगी जाएगी जमीन को गुदु 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 करके 4 रन। तुला काय जर वाटत असेल गडबड तर जाऊ शकतोस, असं काय नाही. 12चा टायमिंग है. 4 लॉस ऑफ 1 विकेट, लेकिन सुंदर गाना बजा, टाइमिंग सही है. और इस बार यहां करने के ऊपर से दंदनाती हुई जा रही, चौका मिलेगा मिलेगा चौका. डीजे के पार्टनर को सेंगदाना दिया है, वो खाने से स्ट्रांग बना जाएगा ऐसा लग रहा है. बेचारे शांत है, मैच देख रहे हैं. 8 है, लॉस ऑफ 1 है. एक बार फिर से कवर को चिरती हुई जा रही, जीतेगी जीतेगी बॉल, बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद सीमा रेखा पार, अलॉन्ग द ग्राउंड. जी रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा, दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा, दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा, साईबाबांना करीतो वंदन. 12 लॉस ऑफ 1 विकेट. शानदार ड्राइव देखने को मिल चुका है. पहले ओवर के बाद 12 रन आ चुके हैं, आने वाले 24 बॉल शेष है. और मुझे ये लग रहा है कि रन कितने चाहिए हमारे स्कोर तो जरूर बताएंगे. 63 म्हणजे 63 धावांची गरज. राकेश जी पाटिल को आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, और उन्होंने बहुत मेहनत की हुई है और मेहनत करनी ही चाहिए. सफलता पाने के लिए आपको संघर्ष करना पड़ता है. लेकिन बाबूशाह की एक जो वीडियो है वो दरकान चौर के साहब को दिखाओ संदेश भाई, और के बाद दिखाओ. बारह रन बोर्ड के ऊपर. अभी अभी मत लगाओ, मैं बोलेगा तब लगाओ. और कैच इट इज गॉन एंड द विकेट नंबर इस बार देखा जाए सेकंड डाउन. डीजे बाबूशाह यांना महाराष्ट्राने किती प्रेम दिलं बघा, आणि बघा किती डोळ्यातून पाणी आलंय. हा, आणि बघा द्वारकानाथ चौरगे साहेब बघतात आणि काय बघा आता 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 त्यांना एवढा त्रास होईल का डोका धरतील. बघा बघा डोका धरला की नाही, एक झेंडू बॉम्ब पाहिजे होता. 12 बाबूशाह, आणि चांगली मेहनत आहे बिचाऱ्याची आहे ना, मग काय टेन्शनच नाही असं आहे. आणि त्यांना का त्याला हे गैवरतो, कारण तो ओडिसामध्ये गेला, नेहमी सांगतो आम्हाला की माझ्या माणसाला मी सांगत असतो मला महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रेम असू दे, पण डोळ्यातून एक नाही अश्रू. असू दे. हाँ हाँ द्वारकानाथ चौरगे साहब को पता है ना, वो क्या है, पहला बोलेगा देखो मेरे पास गाड़ी नहीं, मैं कैसा आ सकता है, तो उसे लाना ही पड़ता है. म्हणून सांगतोय
पंचांच्या डिपार्टमेंट मध्ये जर गोटे आहे तर आमच्याकडे बाबू आहे. 12 रन 2 विकेट गॉन. नए बल्लेबाज का आगमन मैदान के अंदर. आविष्कार पाटिल और मेहनत है बाबू शाह की. और एक बार फिर से इस बार इस गेंद को जरूर खेला है लॉन्ग ऑन के ऊपर. ऑन ड्राइव देखने को मिल चुका है. खिलाड़ी तैनात है. मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल और टीम का स्कोर आगे जा रहा है 13 यानी 13 रन 13 पे स्कोर. दूसरा ओवर जारी है. सिद्धेश वास्कर गेंदबाजी की बाउंड्री संभाल रहे हैं जिन्होंने बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया. थोड़ा रनअप में इस बार आए थे और डिलीवरी करते समय थोड़ा सा व्यत्यय आ चुका है. और बेचारे फालूदा वाला इंतजार कर रहे कि कोई कस्टमर आ जाएगा जल्दी खत्म हो जाएगा. 13 लॉस ऑफ 2. और बाहर थी गेंद ज्यादा. अंपायर ने दोनों पंख ओपन किए और इशारा दिया कि गेंद खराब है. ज्यादा गेंद बाहर चली गई है. अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 14. और देखिए मालिक विशाल को ये सलाम मार रहा है. 14 रन 2 विकेट गॉन हो चुके हैं. तैयार है फिर से एक बार. और उड़ाया. चल गए उड़न खटोले पे. नंबर मिलेगा 6. बैक पर स्क्वायर एक सीमा रेखा के बाहर. आसमानी छक्का. और अभी बल्लेबाज जो लय में आया है ये मयूर जो गायकर बल्लेबाज है वो व्यक्तिगत मेरे हिसाब से देखा जाए तो यहाँ 18 पे खेल रहे. उसमें 3 बाउंड्रीज है, एक सिक्सर है. उन्होंने पारी को संभालने की पूरी तरह से कोशिश की है और मैदान के अंदर डटे हुए हैं. उनका टेम्पो सेट हो चुका है. वो सीधे स्वास्कर को मार दे रहा है. 3 गेंदें शेष. ओ कैच मिलेगा क्या? और गुड वेरी गुड कैच. पीछे चले गए हैं. गेंद हवा में थी. देखा, जज किया. लफ का कैच. सेट बल्लेबाज बैक टू द डगआउट पर टीम का. और उधर देखिए बेचारे काकड़े साहब को सोना चाहिए. काकड़े साहब जागते रहे क्योंकि उन्हें पता है मेरा दोस्त सुनील तांडल यहाँ है ना तो उनको नींद नहीं आ रही. और काकड़े साहब देखिए जो मुझे लग रहा है मैच उन्हें नींद नहीं आएगी ना क्योंकि 4-5 दिन उनका पूरी तरह से खाड़ा हो चुका है ना. जहाँ नुकसान है ना वाह. 20 स्कोर. वास्कर तैयार है. फुल टॉस नहीं रे सिद्धेश. तूने भी ठोका था फुल टॉस के ऊपर. तुझे भी ठोका इसने. मिल गया छक्का. लेकिन आते ही बल्लेबाज मेरे हिसाब से यहां अभय ठानगे ने छक्के के साथ खाता ओपन किया खुद का. और यहां सिंगल जरूर मिलेगा. दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हैं लेकिन तब तक थ्रो आया है.
अरे अभय ठानगे को देख के मुझे वीरेंद्र सहवाग जी की याद आ गई। उन्होंने सिर के ऊपर जो कपड़ा बांधा हुआ है लाल कलर का, और लाल कलर का रुमाल चोरके साहब को पता है ना, मोहिंदर अमरनाथ साहब हमेशा रखते थे। और ये देखिए डगआउट देखिए पूरी तरह से यहाँ मोरिया आइलैंड प्लस पे टीम का कैमरामैन ने सही उन्हें कवरेज किया है। हमें क्या, हमें जो दिख रहे हैं वो बोलने का, जो तुम दिखाएंगे हम बोलेंगे। हमारा काम ही है, कमेंटर कोई भी होता है उसका काम है गुण और दोष बताने का। लेकिन टीम का टोटल स्कोर गया है 27। अभी जीतने के लिए रन चाहिए, बताइए एक बार फिर से एक क्वेश्चन। 18 चेंडू आणि 48 धावांची गरज। वाद नाही रे भाई या स्पर्धेचे मुख्य आयोजक ते बंधुराज रोहितजी पाटील, एक जबरदस्त क्रिकेटर आहे सुद्धा, आणि त्यांच्या सदस्यांनी घेतलेली मेहनत। 18 में 48 चाहिए। दरकरण चोरगे सब स्क्रीन को देख रहे हैं कि कह रहे काश मेरे अगर टाइम में अगर ये होता तो मैं आज देखता जरूर, लेकिन आज तुम दिख भी रहे ना। कौन से ऐसे टूर्नामेंट में तुम नहीं दिख रहे। 27 और इसी बीच मारो, बच गए। चेतन आया है इस बार, देखा जाए आपने कोटे का दूसरा और पारी का तीसरा ओवर लेके। 28-28। कुछ सिद्धेश फील्डिंग में परिवर्तन जरूर कर रहे हैं। सॉन्स पतक का आगमन मैदान के अंदर। तो फिलहाल 28 3 विकेट गौर हो चुके हैं, और थोड़ी सी इस बार फुल लेन की गेंद जरूर है। ड्राइव किया है और 2 रन जरूर मिलेंगे, और 2 रनों के साथ हम देख सकते हैं तो टीम का टोटल स्कोर आगे जा रहे हैं। मोरिया आइलैंड प्लस पे टीम का स्कोर 30, 3 विकेट के नुकसान पे। जनवरी महीना चल रहा है आणि आज मात्र दोरगे साहेब तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला। मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि उद्या मात्र नक्कीच प्रत्येकाने आनंद घ्यायचा आहे मकर संक्रांतीचा। तिलगुल घ्या, गोड गोड बोला, कारण ही तर वर्षातून एकदा ही संक्रांत येते, आणि आता त्या संक्रांतीनंतर दिवस थोडा थोडा मोठा होत जाईल, मग रात्र बारीक होईल, म्हणजे आपल्यासाठी काही गोष्टी बऱ्या आहेत। 31 लॉस ऑफ 3 सावकाश। थोड़ी सी बातचीत चल रही दोनों बैट्समैन के बीच की, अभी क्या करने का, अटैक करने का, क्या करने का। अटैक तो आपको करना ही है ना, बंदूक से गोली छोड़ना ही पड़ेगा, धाए बाएं गोलीबार आपको करना ही पड़ेगा, क्योंकि चेतन गोसावी की 3 गेंदें शेष है। उनके सामने आविष्कार, अब ये शॉट है यार, अब जबरदस्त शॉट, एकदम बेहतरीन क्रिकेट का ये क्लासिकल शॉट, इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कवर सीमाने का बार, नंबर लॉफ्टेड कवर ड्राइव। लई त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा पूरा करी तो। और स्कोर हो चुका है 35, 3 विकेट के नुकसान पे। आखिरी 2 गेंदें शेष है। और देखिए मैंने कह दिया ना कि वो उन्होंने जो लाल रुमाल है ना, वो उनके मस्तक के ऊपर उन्होंने बांधा हुआ है। लाल कलर डेंजर होता है चोर के सब। क्या हंस रहे देखो। 35 और जड़ में गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र। भैया क्या कर दिया गोसावी, इसलिए बचपन में अभी कंचे खेलना पड़ता है। तुम्हारे जमाने में तुम खेल रहे थे, अभी कंचे किधर है, कंचे सब बंद हो गई, लगो बिगोरी सब बंद हो गया है, गुली डंडा बंद हो गया है। अभी कुछ नहीं, अभी व्हाट्सएप के ऊपर सब कुछ है, इंस्टा के ऊपर जाओ काम फिट करो। 13 में 39 चाहिए। तेरा चेंडू आणि 39 धावा।
और अंतिम इस ओवर की गेंद शेष है। सामना करेंगे बल्लेबाज यहां आविष्कार पाटिल जो 4 पे खेल रही। और गई गई रे गई, गेंद तारा मंडल में गई और सीधी एयर होस्टल की पप्पी लेके नीचे आ गई। धावांची गरज 33-33. तो 30 रनों की जरूरत है। हेलो चेक चलेगा, जो कुछ है वो है, क्योंकि कहीं पाबंदी है उसका इस्तकबाल करना इंपॉर्टेंट बात है। और मैं समझ गया ये गाना ये कैसा लगाएगा, ये नितिन ही लगा सकता है, तो बार नितिन ने गाना लगाया। आज मकर संक्रांति है तो नितिन मैं तुझे व्हाट्सएप के ऊपर 4 पत्ते और तिलगुल भेजता हूँ, वो आराम से खा। 12 में 33 विघ्नेश कटेकर, बाबू शक्ल आने वाले हैं। अच्छा हमारे परम दोस्त है वो, लेकिन बड़ा मजा आता है जब होता है तो। और क्या होता है, वो होता है तो बड़ा मजा, टुकुर टुकुर कहता है ना वो। हाँ टुकुर टुकुर, ये टुकुर 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 टुकुर, गेंद सीधी गई भूमंडल में, छे 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 छे। पण स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव क्या जबरदस्त बैटिंग इस बार देखा ठानगे की, यानी कि अब्बाई ठानगे, जो इनके बल्ले से ये दूसरा छक्का आया। टीम का टोटल स्कोर पहुंचा है 48। अभी जीतने के लिए रन चाहिए 11 में 27, 11 चेंडू आणि 27 धावा। तेरा क्या, मेरे नाम में ही ताकत है, संदेशा तो कब देगा किसी को कुछ पता नहीं। ऐसे सिंबल भी बहुत तूने दी हुई। 48 है और ये गेंद वाइड होगी, अंपायर गलत गेंद। 49, 11 में अभी चाहिए मेरे हिसाब से 26, 11 26। विघ्नेश कटेकर अर्ध विकेट से, और ड्राइव किया है। ऑफ ड्राइव गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर, क्षेत्र रक्षक जहां मौजूद है जिन्होंने बढ़िया क्षेत्र रक्षण किया, मगर या 1 रन लेने में कामयाब बने और सिंगल के साथ स्कोर जाएगा 50। 50 पूरी हो गई मोरिया 11 प्लस पे टीम की। 10 बॉल में 25 चाहिए, 10 चेंडू आणि 25 धावांची गरज। 10ला 25। 10 बॉल 25। दस में 25 चाहिए। ओहो हो 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 हो, क्या कड़ाकेदार एक्स्ट्रा कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट, लॉफ्टेड कवर दो, इट्स अ ब्यूटीफुल सेक्शन।
खतरनाक ये शॉट और 9 बॉल में 19 रनों की जरूरत है। इस बार यहां ठानगे के बाद ये पाटिल मोड में आया है और हमला जरूर किया है या कटेकर के गेंदबाजी के ऊपर। जीतने के लिए 9 में 19 चाहिए। 9 चेंडू 19 धावा। इस ओवर की 2 गेंदें शेष। तो तारीफ करना पड़ेगा सभी कैमरामैन की भी, अच्छा एफर्ट दे रहे आप। 3 गेंदें शेष, 9 बॉल 19 रन। या क्या तेज तर्रार भागीदारी बनी है यह आविष्कार पाटिल और अभय ठानगे के बीच। व्हाट अ पार्टनरशिप। 3 विकेट गॉन होने के बाद पारी को संभाला ये 2 बल्लेबाजों ने। विघ्नेश कटेकर और कटेकर के सामने ही आविष्कार है। ओ पाटिल ने सुंदर घातक गेंद फेंकी है। इसके ऊपर हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी लेकिन कामयाबी नहीं। तेज रफ्तार के साथ ये गेंद थी। 8 में 19 चाहिए। 8 चेंडू 19 धावा। आखिरी 2 गेंदें शेष। और ये बॉल वाइड है। तुमने बॉल को इतना तेज फेंका ना, वो गति सही थी लेकिन दिशा ही खराब थी, इसलिए इस बार देखा ज्यादा बार चली गई। अंपायर ने वाइड घोषित किया। दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा। ठानगे को समझाने के लिए आए हुए हैं। टीम का टोटल स्कोर पहुंच चुका है 57। लॉस ऑफ 3 विकेट। 8 में 18 चाहिए। 8 बॉल और एक बार फिर से मिड विकेट के ऊपर फुल टॉस है। खिलाड़ी हुए फंबल। दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। तीसरे के लिए भागने जा रहे थे मगर 2 ही रन पे संतुष्ट होना पड़ा और 2 रनों के साथ यहां हम देख सकते हैं तो मोरिया आइलैंड प्लस पे टीम का स्कोर पहुंचा है 59। 59 3 विकेट के नुकसान पे। जीतने के लिए 7 बॉल में 16 चाहिए। क्या कड़क बल्लेबाजी, कड़क पार्टनरशिप। दोनों बल्लेबाजों ने पारी को संभाला है। वो खारकोपर भी मैच चल रहे नहीं है। हाँ तो डायरेक्ट कनेक्शन है। देखिए उधर, देखिए उधर दाढ़ी वाला विश्व कोहली है और जीवन गावंडे। कैच इट। इसी के साथ इज गॉन। द बैक हेड नंबर 4 इज डाउन। आविष्कार पाटिल बैक टू डगआउट जो पारी को संभाल रहे थे। अच्छा खेल दिखाया लेकिन ये जा रहे वापस। खिलाड़ी तैनात थे वहां। लब का कैच डीजे। अवुषा जब आता है ना तो सर ये नितिन का कहना है कि वो हिलता क्यों है, तो उसे थोड़ा सा वाइब्रेट होना पड़ता है और उसके बाद वो सेट होता है। 6 बॉल में 16 चाहिए। हंसेगा नहीं तो कसेगा क्या, उसको पता है ना कि ये हंसने वाला ही कमेंटेटर है। थोड़ा सा इस बार मजाक तो चाहिए, हंसी मजाक तभी मजा आता है। 6 में 16 और स्वर्गीय साहब आपने गलत काम किया। आपने आधा ही केला संदेश को दिया, ऐसा नहीं जमता। ज्यादा का तो फुल देने का ना, उसमें मजा है, आप में क्या मजा है। 6 में 16 चाहिए। कभी किसी को कुछ देना तो आधे में कुछ मजा नहीं होता, फुल होता है तो बड़ा मजा आता है। और गेंद भी केले की तरह मुड़ना चाहिए। 6 बॉल 16 रन। आखिरी गेंदबाज है मिस्टर प्रेम दमड़े, हमारे आबा, जिनकी भी हमें याद आती है उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। हमारे बाला जो है, हमारे भांजे, उनका भी हम स्वागत कर रहे हैं। लेकिन 6 बॉल में 16 रनों की जरूरत है। सामने बल्लेबाजे ठानगे और स्मिथ पवार। नॉन स्ट्राइकर एंड पे 16।
अरे भैया तू ऐसी बॉल देगा, वो सेट है और वो ऐसा नहीं कोई लेट नहीं आया, उन्होंने आकर मिडल ऑर्डर में तगड़ी बल्लेबाजी की थी। पर देखिए लाल रुमाल बांध के वीरेंद्र सहवाग साहब, मुझे लगता है मुल्तान में उन्होंने जब 3 सैकड़ा मतलब 300 के ऊपर रन इकट्ठा किया था, तो उनके ही मस्तक के ऊपर, सिर के ऊपर ऐसा ही इस बार कपड़ा था, रुमाल था ना। ये देखिए रुमाल और अट्रैक्शन लग रहा है ना। पहले के जमाने में जब ऐसा क्रिकेट होता था ना, तो ऐसा चलता भी था, कोई ना कोई एक स्टाइलिश होता है। और मामा का भी कपड़ा सही है, देखिए ऊपर सिर के ऊपर कैसा टोपरा है। शेंगदाना कौन खाएगा, अभी मैच महत्वपूर्ण है। 65 4 विकेट गॉन। तो चलिए अभी जीतने के लिए यानी कि 5 बॉल 10 चाहिए। दमड़े जी तैयार है, ठान के सामने है। ओ व्हाट अ शॉट, और पिच को पनिशमेंट सीधी चल गई। देखिए ज्वालामुखी का उद्रेक हो रहा है जी। चाहिए ना, जीत की खुशी अलग होती है। 4 में 4 चाहिए। दमड़े साहब तुमने बॉल गलत दी, शेर के इलाके में बकरी छोड़ेगा तो वो थोड़ा पप्पी लेगा। तो बॉल उसके सामने फेंक रहा है और वो सेट है। जिन्होंने 21 रन दिए थे उसका बदला ले रहा है। ये देखिए अकल बड़ी नहीं है, अकल बड़ी है, भैंस बड़ी नहीं है। दंदनाती हुई चली गई विनिंग शॉट, जिन्हें मारा था उन्हें बदला लिया। वाड़ा बल्लेबाजी, 32 रनों की धुआंधार पारी खेली है मिस्टर अभय ठानगे। देखिए 36 रनों की दमदार पारी खेली, नॉट आउट पारी और भंगारपाड़ा के खिलाफ ये कारनामा खतरनाक किया है मिडल ऑर्डर के बल्लेबाज ने। देखिए लाजवाब बल्लेबाजी, विरोधी टीम के खिलाड़ी भी अभय ठानगे का अभिनंदन कर रहे। एक विस्फोटक सम्मानजनक पारी और अभिनंदन हम करते, आभार व्यक्त करते ओम साई भंगारपाड़ा टीम का। आभार हम व्यक्त करते हमारे रोशन भाई पाटिल और रोहित भाई पाटिल इनका।